राजा आणि बकासूर बकासूरची गर्दी बघा. बकासूर जय श्रीराम जय महाराष्ट्र. आज आपली बैलगाडा शर्यत आहे मोठी शेळूला. आज मोठी गाडी आहे 2. तर आम्ही आता तिकडे चाललोय शेळूला. शेळूला अड्ड्याचं नाव तर नाही माहिती, पण शेळूला मेन रोडला लागतो अड्डा आपला हायवेला. तर जन्मेश रेडी का? रेडीच आपण पहिला. आजची गाडी आहे ना एकदम खतरनाक. बकासूर मथुरला लक्ष आहे आणि वर्सेस सर्जा आणि बकासूर आहे. बकासूरचा एवढा 100% नाही की बकासूर येणार करून. आज सगळेजण बोलतात बकासूर आला. बकासूर आला ना भाई मजा येईल. बकासूर असेल मथुर मेन तर मथुर आणि बकासूर होईल तिकडं. तर बघा आता तिकडं आम्ही निघतोय. एक वाजला आता. 3ची शर्यत असेल आपल्या मथुरची. तर आम्ही आता निघतो आणि पुढचं तुम्हाला ब्लॉग दाखवतो. आज पूर्ण ब्लॉग बघा मजा येईल. पाठी बैलांकडे घ्या पहिल्यांदा. आम्ही आलो इकडं शेळूला. एक बैल भाई अशी बैल आलेत ना इकडं आज. पाठी भारत बैल करून आहे आणि बैल मालक पण इकडंच आहे. हा तुम्हाला सगळी शर्यत दाखवतो नाही का? तुम्हाला दाखवतो किती गर्दी इकडं आज. छोटा बकासूर जी शर्यत बघायला आलोय. सर्जा आलाय. खाली ते किसना आलाय. मथुर आलाय. आता यो सर्जा आपला हिंद केसरी सर्जा. आता माला इकडंच आहे. तिकडे चार करू नको. निघा तिकडे चल सुट्टी देऊन. किसना मी शेलू गावाचा आणि तुमचं स्वागत आहे आमच्या पार्टीवर. धन्यवाद. शेट तुम्ही किती वाजता आले? आजचं नियोजनाबद्दल काय बोला? आजचं नियोजन शेटने केलं. सचिन शेट करत का? तर आज आपला बक्कासूर पळणार आहे का? हो पळणार आहे आज. पळायला चालाय. समजेल का गाडी? जमले का म्हणजे? जमले. पायरा वगैरे थोड्याच वेळात थोड्या वेळात करेल. कसं वाटतं तुम्हाला? शिलूचं माहिती ना तुम्ही पाठीत पाहिलीच असेल त्याच्याबद्दल बोला ना. चांगलं वाटतं. बकासूर कोणाच पळताना दिसेल दादा? नाही दिसणार. कोणाला गेल्यावर दिसणार कोणाचा पळणार. शेट मी काय बोलतो सिक्रेट आहे. कोरेगावचा पुसेगावचा कसा असणार आहे मैदानाचा? झालं नाही. समजेल का पाहिला का नाही?
तो पण नाही होणार का मैदानात आलं. मैदानात का? काय वाटतं तुम्हाला इकडूनचं आणि तिकडूनचं कसं वाटतं सांगा ना थोडं. काय इकडं पण तसं आहे, तिकडं पण. दोन शब्द. त्या वातावरणामध्ये त्या वातावरणात फरक आहे. इकडे लय गरम असते, तिकडे गारम. शेट बैलाला त्रास होतो का म्हणजे जर आता क्लायमेट चेंज झाला ना इकडून तर तिकडून जा काय म्हणा त्याला फक्त जास्त गरम. बाकासूरची गर्दी बघा, बाकासूर ही गर्दी फक्त बाकासूरला आहे. केलवली हा ओम सारा प्रसन्न केलवली गाडी जमलेली आहे. क्राऊडमुळे आवाज नाही येते, त्यामुळे दादाला मी विचारत होतो की दादा मथुर येणार आहे की नाही. दादाचं बोलणं होतं की मथुर पण आजारी आहे आणि राहुलदाची तब्येत पण खूप डाऊन आहे, त्यामुळे दोघं येणार नाहीत. मग ते दादाशी भेट झाली, खूप चांगलं वाटलं दादाशी भेटून. शेवटचा दिवस आहे. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं दादा म्हणजे हेच मागणं करतो की हे शरीर आपल्या सगळ्यांच्या अशी मी ईश्वराला धन्यवाद. तुमचे सुद्धा धन्यवाद. तुम्ही आम्हाला चांगल्या युट्यूब माध्यमातून आम्हाला देशभर पोहोचवता. कारण का आता सोशल मीडिया ही देशभर झालेली आहे, ही महाराष्ट्रभर राहिलेली नाही, देशभर ही सोशल मीडिया झालेली. एक मिनिट टाइम लागेल बघा. तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू करायला भेटला नाही आणि बकासूरची गाडी खूप लेट आली. बकासूर आणि एक मलंगडचा बैल होता, त्याची शर्यत झाली आणि बकासूर हारला. पण बकासूर हारायचं कारण हे की बकासूर पायाला लागलं होतं, तरी पण तो त्या स्पीडने पळला. सल्यूट आहे भाई बकासूरला, सल्यूट. म्हणजे एका बैलाच्या पायाला लागला तरी तो बैल पळतोय आणि त्याच वेगाने पळतोय, काहीच हे नाही. फक्त या कारणामुळे तो हारला, पण पायाला ते लागलेलं आम्ही सुद्धा बघितलंय. पण आम्हाला तिकडं बकासूरच्या शर्यतीला आम्ही 3 तास उभं होतो, झालीच नाही. 3.5 तास झाले. मग आम्ही वैतागलो. आम्ही शेळूला होतो आणि आम्ही आंबाडातवरनं गेलेलो होतो. आम्हाला लेट होत होतं म्हणून आम्ही निघून आलो, कारण की रात्र होईल म्हणून. तर म्हणून आम्हाला बकासूरचं शर्यत कव्हर करता येणं आलं. पुढच्या वेळी नक्की आम्ही बकासूरची कव्हर करू शर्यत. आणि मथुर ही नाही आला, जसं आम्हाला रावदाच्या भावांनी सांगितलं की मथुर पण आजारी आहे. ते देव करो की मथुर लवकर बरं होईल. आम्हाला मथुरचे पण शर्यत बघायचे आहे. मेन तर आम्ही मथुरसाठीच गेलेलो, पण ठीक आहे, मथुर पण आजारी आहे. तर आजचा ब्लॉग इकडे संपवू. जय श्रीराम.